धुळ्याच्या लाटीपाडा गावाच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्या यांनी लाटीपाडा गावाला भेट दिली, पुनर्वसन स्थळाची पाहणी केली। या भेटीदरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी तसंच महसूल अधिकाऱ्यांना पुनर्वसन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले। छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून गोपनीय पद्धतीने प्रभाग आराखडा तयार केलाय। शासन स्तरावरच आरक्षण टाकण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। सातारा शहरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे। कर्णकर्कश डीजेमुळे ज्येष्ठ नागरिकांचा रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो असा आरोप होतोय। यावेळी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, बंदी घालण्याची मागणी केली। बीड परळी राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे, त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी संताप नोंदवला। महामार्गाचं काम झाल्यानंतर दुप्पट झाडं लावण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे। चीनी बेदाण्यांवर बंदी आणावी याकरता विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी धडक मोर्चा काढला। चीनवरून येणाऱ्या बेदाण्यांची चोरटी वाहतूक रोखावी आणि बाजारातील विक्रीवर बंदी आणावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। चांदवडमध्ये घरकुलाकरता नागरिकांनी आंदोलन केलं। पंतप्रधान आवास योजनेतून घर देण्याची मागणी यावेळी आंदोलक नागरिकांनी केली। आरपीआयच्या नेतृत्वाखाली पालिकेवर मोर्चा काढून धरणं आंदोलन करण्यात आलं। दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी पाकिस्तानच्या सीमेवर जवानांना राखी बांधणार आहेत। शेकडो महिलांसह त्या जवानांना राखी बांधण्याकरता रवाना झालेल्या आहेत। जळगावच्या चोपडामध्ये कावड यात्रा काढण्यात आली। यावेळी महिलांनी शिवगीतांवर जोरदार ठेका धरला। दरम्यान भाविकांनी मोठ्या संख्येने कावड यात्रेत उपस्थिती लावली। सोलापुरातून उत्तराखंडला गेलेले चारही पर्यटक सुखरूप असल्याची माहिती समोर येते। चारही तरुण गंगोत्री इथल्या बेस कॅम्पमध्ये सुखरूप आहेत। मोबाईल फोनला नेटवर्क नसल्यानं संपर्क होत नसल्यानं तरुणांनी मेसेजद्वारे कळवलंय। उत्तर काशीमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। यात पाण्यातील 25 जण उत्तराखंडमध्ये अडकल्याची माहिती। पुण्यातील 25 जण अडकलेत। कालपासून कोणताही संपर्क त्यांच्याशी झालेला नाही। कुटुंबीय थोडे चिंतातूर आहेत। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं एनडीएला पाठिंबा दिलेला आहे। शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबतची घोषणा केली आहे। महायुतीमुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लढवणार असं शिंदे म्हणाले। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली। शिवसेना उभाटा आणि मनसेचं युतीचं पहिलं पाऊल समोर आलंय। बेस्ट पतपेढीची 18 ऑगस्टला निवडणूक होणार आहे। ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि मनसे कर्मचारी सेना एकत्र लढणार आहेत। दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतली। महायुतीतील तिढ्यावर मार्ग काढण्याची विनंती शहांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबई गोवा महामार्गाची उद्या सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे ते पाहणी करणार आहेत। रायगडमधील पळसपे फाट्यापासून ते पाहणीला सुरुवात करतील। येत्या डिसेंबरपर्यंत महामार्गाचं काम पूर्ण होणार आहे। नांदेडमध्ये माजी खासदार खदगावकरांच्या निवासस्थानी अजित पवारांनी सांत्वनपर भेट दिली। गेल्या शुक्रवारी खदगावकर यांच्या पत्नी स्नेहलता पाटील खदगावकर यांचं निधन झालं। 5 ज्योतिर्लिंगांच्या विकासाकरता 5 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतलाय। राज्याच्या इतिहासात अशा प्रकारचा निर्णय पहिल्यांदाच घेतला गेला आहे। पहिली आणि दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये एकच कविता छापून आली आहे, त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम आहे। महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकात घोळ असल्यानं कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे। कोथरूड पोलीस मारहाण आणि शिवीगाळ आरोप प्रकरणामध्ये मुलीला कोणतीही इजा झालेली नाही। ससूनच्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे। किरकोळ भांडणातून भाजपच्या माजी नगरसेवकांना बंदूक उगारल्याचा आरोप नाशिकमधील शिक्षकांना केलाय। नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात घटना घडली आहे। जीवे मरण्याची धमकी दिल्याचा आरोप करत शिक्षकांना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। एक महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे संदर्भातली। उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्याआधी ते शरद पवारांशी बोलतील असं कळत आहे। उद्धव ठाकरे थोड्याच वेळामध्ये शरद पवारांना भेटणार आहेत। नवी दिल्लीमध्ये शरद पवारांच्या 6 जनपद इथल्या बंगल्यावर ते भेटणार आहेत। ही नवी दिल्लीतून महत्त्वाची बातमी येते। उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेणार आहेत। उद्धव ठाकरे दुपारी दिल्लीला पोहोचले। दिल्लीमध्ये त्यांचं त्यांच्या सहकार्यांनी स्वागत केलं। आता ते शरद पवारांना भेटणार आहेत। राहुल गांधी यांनी बोलवलेल्या डिनरलाही ते जाणार आहेत असं कळतंय।
पुढची बातमी नळदुर्गमध्ये बस स्थानकामध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय। आरोपी कासिम अब्दुल रहीम इनामदार हा मौलवी बस स्थानकामध्ये मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ बघत बसला होता। त्यामुळे बस स्थानकामध्ये महिला आणि शाळकरी मुली सुद्धा आजूबाजूला होत्या। संतापजनक बाब म्हणजे त्यानं या महिला आणि मुलींसमोर पाहून अश्लील हावभाव सुद्धा केले। दरम्यान काही नागरिक पुढे आले आणि त्यांनी आरोपीला जाब विचारला। त्यावेळी बस स्थानकातील एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला। मात्र या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कासिम अब्दुल रहीम इनामदार याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे। त्यामुळे पोलिसांच्या बोटचेप्या भूमिकेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तो हा मौलाने आहे ना 4 दिवस झालं बस स्टँडमध्ये काही विचित्र व्हिडिओ बघणं, मुलींसमोर जाऊन बसणं, लहान लहान मुलींना ते व्हिडिओ दाखवणं, परत लेडीज जिथं आहेत तिथं जाऊन बसणं, हे प्रकार 4 दिवस घडत होता। त्याला काही आपण प्लॅन करून त्याला पकडण्यात आलेलं आहे, पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं। परत कारवाईनंतर काल कारवाई झाली त्याच्यावर। फॉस्कोचा गुन्हा दाखल झालेला नाही, पण माझी प्रशासनाला एवढंच विनंती आहे की त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। साधारण हा विषय नवदुर्गसाठी खूप भयानक परिस्थिती आहे। सध्या हे घडत असलेल्या शाळकरी मुली असतील, बाकी महिला वर्ग आहे, हा मौलावी सतत काय तर प्लॅन असेल त्याच्या डोक्यात की बाबा कुठल्या मुली कसं आपण आणते, कुठल्या ह्याच्यात त्याच्यात अडकवण्याचा प्रयत्न तर होता। सुरक्षा आम्ही वारंवार पोलीस प्रशासनाला सांगितले की तुम्ही एकदा इथे कॉन्स्टेबल काय ते नेमणूक करा। त्यांनी म्हणलं, आम्ही त्यांना विचारा गेल्यानंतर ते म्हणतात की आमच्याकडे स्टॉप कमी आहे, हे कमी आहे, ओढी गोष्टी चालू आहेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी बालाजी निरफळ हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। बालाजी, काय सांगाल? हा सगळा प्रकार समोर आला आहे, व्हिडिओ समोर आलाय, संताप व्यक्त होतोय, मात्र त्या व्यक्तीवर, त्या आरोपीवर आतापर्यंत काय कारवाई झाली आहे? एकूण जर बघितलं म्हणा की ही जर बघितलं तर जुजबी कारवाई म्हणावं लागेल। ज्या पद्धतीनं हा व्यक्ती बस स्टँडच्या आवारात जिथं लहान मुली बसलेल्या आहेत किंवा त्याच्या मागे महिला बसलेल्या आहेत, त्या मुली देखत असलेली व्हिडिओ पाहतोय आणि हे स्थानिकांच्या लक्षात आलं आणि स्थानिकांच्या लक्षात आलं, त्याचा व्हिडिओ शूट केला आणि त्यांनी त्याच्यावरती तक्रार केली। पुन्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला। मात्र त्यात पोस्को कायदा लागू करावा असं मागणी होती, म्हणजे नियमन करायला पाहिजे, पण केलं नाही। आपण या संदर्भात पोलिसांना विचारणा केली, मात्र पोलीस असं सांगतात की जर कुणी तक्रार दिली असती तर आम्ही त्याच्यात निश्चित पोस्को दाखल केला असता, मात्र कुणी तक्रार न दिली त्याच्यामुळे त्यात पोस्को हे केलं, जुजबी कारवाई केली आहे। आपल्यासोबत स्थानिक आहेत ज्यांनी हा सगळा व्हिडिओ हे केला होता किंवा त्याच्यावरती सगळं निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला। काय नेमकं घडलं होतं, काय प्रकरण आहे? एकंदरीत विषय हा आहे की 2 तारखेला 1:15 तो जो इसम आहे कासिम अब्दुल रहीम इनामदार, तो जो इसम आहे तो आपल्या नवदुर्ग एस टी स्टँडमध्ये तिथं पूर्ण व्हिडिओ सेक्स, तिथं मुली आवारात बसले होते, शाळकरी मुली, तिथंच हा दाखवत होता। मग काय केलं? व्हिडिओ शूट केला, परत काय केलं तुम्ही? आम्ही का? हो, आम्ही व्हिडिओ शूट करून तिथूनच त्या ठिकाणावर डायरेक्ट आम्ही पोलिसला कळवलो। माहिती अशी मिळते तो वारंवार त्याच बस स्टँड? हो, तो आहे ना इसम, तो मौलवी कमीत कमी 5वा दिवस होता त्याचा सलग। मग त्याच्यात पोस्को लागणं अपेक्षित होतं? हो, लागायलाच पाहिजे। आमचं म्हणणं आहे की त्याला जास्तीत जास्त सजा व्हावं। निश्चितच बालाजी, थोडंसं थांबवते मी। धाराशिवचे एसपी शफाकत आमना हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। शफाकत आमना सर, आपण बघतोय एक आरोपी जो सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने अश्लील चाळे करत होता, त्याचा व्हिडिओही समोर आलाय, त्याच्यावर काय कारवाई होतीये? ते जबाबानुसार त्याच्यावर FIR दाखल झालेला आहे आणि अजून चौकशी चालू आहे। आणि त्या चौकशीमध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे अजून जर कलमवाढची गरज असेल तर कलमवाढला जाईल आणि तसेच जे तपासमध्ये जे काही निष्पन्न होईल तसंच कारवाई केली जाईल। पण आतापर्यंत असं मॅडम असं म्हटलं जात आहे की जुजबी कारवाई याच्यावर, या व्यक्तीवर झालेली आहे, आरोपीवर झालेली आहे, त्यामुळे संताप व्यक्त होतोय। नाही, सगळे कायदेशीर चालत आहे, सगळे तपासात सखोल चौकशी पण चालू आहे त्याच्यावर आणि जे काही निष्पन्न होईल तसंच कारवाई केली जाईल। पण या व्यक्तीवर, तिथं लहान मुली सुद्धा होत्या, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही या व्यक्तीवर, किंवा ज्या पद्धतीचं एक कृत्य त्याने केलेलं आहे हा गुन्हा पोक्सो अंतर्गत येत नाही? प्रायमा फेसाई तर नाही दिसलं, पण अजून चौकशीमध्ये जर निष्पन्न झाला की याच्यावर लहान मुलीवर पोक्सोचे कलम वाढू शकणार तर वाढला जाईल, नाहीतर चौकशीमध्ये जसा निष्पन्न होईल तसा येईल। प्रायमा फेसाई जे फिर्याद होतं, प्रायमा फेसाई जे लोकांनी मांडलं होतं त्याप्रमाणे गुन्हा दाखल आहेत।
पण लोक सुद्धा या ठिकाणी संताप व्यक्त करताना दिसत आहेत. तेही म्हणतायत की जुजबी कारवाई केली जातीये. आणि दुसरं म्हणजे एक बस स्थानक आहे, त्या ठिकाणी महिला आहेत, मुली आहेत, अशामध्ये पॉर्न बघणं सार्वजनिक ठिकाणी हा अदखलपात्र गुन्हा होतो का? आणि कायद्याप्रमाणे जे आहेत सार्वजनिक ठिकाणी जे पॉर्न अश्लील व्हिडिओ बघत आहेत त्याप्रमाणे सेक्शन लावला गेले आहेत. पण सखोल अजून चौकशीमध्ये जर निष्पन्न येईल की त्यांची जाणून बुजून काही महिलावर त्यांचे काही इंटेन्शन होते करायच्या किंवा छोट्या मुलीवर, तर नक्कीच सेक्शन वाढला जाईल. पण आमनाजी, एक प्रश्न या ठिकाणी, तो फक्त व्हिडिओ बघत नाहीये पॉर्नचे, तर महिला आणि मुलींना बघून अश्लील चाळे करतोय, हावभाव करताना सुद्धा तो दिसून येतो या व्हिडिओमध्ये. ते त्यासाठी चौकशी चालू आहे, त्यासाठी तपास चालू आहे. कधीपर्यंत ही चौकशी होईल? एकदम नक्कीच तर वेळ सांगू शकेन, पण लवकरात लवकर होईल. आणि चौकशीनंतर कोणकोणते गुन्हे दाखल होऊ शकतात? कारण प्रायमा फेसी तुम्ही म्हणताय ज्या पद्धतीनं लोकांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण दुसरीकडे आता आपण जे व्हिडिओमध्ये बघतोय त्याच्यामध्ये हा व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी बसलेला आहे, तो पॉर्न बघतोय, लहान मुली तिथं आहेत, महिला तिथं आहेत आणि त्यांच्यासमोर तो अश्लील चाळे करताना दिसतोय. अशामध्ये कोणते गुन्हे दाखल होऊ शकतात? त्याचे इंटेन्शन ऍक्च्युअली ते काय आहे त्याच्या तपासशिवाय ते करणार नाही. प्रायमा फेसी दिसत होते त्याप्रमाणे गुन्हा पण नोंद आहे. कायद्यानुसार आता मी जे डिस्क्राईब केलेलं आहे, जे एक्सप्लेन केलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणते गुन्हे दाखल होतात? ते त्याच आहेत ना, ते 299-92 BNS प्रमाणे दाखल आहेत. सार्वजनिक ठिकाणी अश्लील व्हिडिओ जे बघत आहेत त्याप्रमाणे गुन्हा दाखल आहेत. पण त्यांचे इंटेन्शन त्याच्या पुढे आहेत का त्यावर तपास चालू आहेत. अजून काही साक्षीदार आहेत का पुढे येऊन सांगणारे, किंवा महिला आणि मुली आहेत का पुढे येऊन सांगणारे, किंवा इतर कोणी साक्षीदार आहेत का, त्याच्यात पण तपास चालू आहेत आणि त्यानुसार कलम वाढला जाईल. आमनाजी, एक प्रश्न, कायद्यानुसार लहान मुलींसमोर पॉर्न बघणं हा अदखलपात्र गुन्हा आहे का? ते त्याच्यासाठी मॅडम मी सांगितले की त्याच्यासाठी तपास सुरू आहे. नाही, तो मी व्हिडिओ फक्त काय एक आहे, तो या व्हिडिओ प्रकरणाचा काय नाही, आहे, मी कायद्यानुसार फक्त तुम्हाला विचारते. एखादा व्यक्ती, आपण या प्रकरणाशी संबंध नाही जोडला तरी सुद्धा लहान मुलींसमोर कोणीही असेल, तो पॉर्न बघत असेल, तर हा अदखलपात्र गुन्हा होतो का? नाही, तो गुन्हा आहे. म्हणजे अदखल नाही, कॉग्निटेबल ऑफेन्स आहे. जर लहान मुली समोर आणि त्यांच्यासोबत काही करण्याच्या उद्देशाने त्यांनी जर पॉर्न बघितलं आहे तर नक्कीच ते पॉक्सोच्या अंतर्गत आणि BNSC कॉग्निटेबल ऑफेन्सचे अंतर्गत येणार आहे. त्यासाठी तपास चालू आहे. निश्चितच, म्हणजे आता तपास केल्यानंतर या व्यक्तीवर गंभीर गुन्हा दाखल होईल अशी अपेक्षा आपण करतोय. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर धाराशिवच्या SP शफाकत आमना या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या. चौकशी सुरू आहे आणि आणखी काही जर तिथले लोक समोर आले साक्ष देण्यासाठी तर आपण गुन्हा दाखल करू असं ते म्हणतायत. त्यामुळे पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल. यानंतर